होमावरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे, तर ज्या वेळेस होमामधून देवगण प्रवेश करतात त्यांना कोणी धरू नका, आधीमध्ये कोणी धरू नका. असू द्या पेटेवाले वाजंत्री थोडं पलीकडच्या बाजूला सारखा. आपल्या या सर्वांच्या साक्षीनं पुढे पहा, सर्वजण सर्वांच्या साक्षीनं आपल्या या होमाचा कार्यक्रम चांगल्या बाहेर पडलेला आहे. मानाचा पुजारी तसेच सर्वांनी कुणी सुद्धा धरू नका, मध्ये आधी कुणीही करू नका, डिस्टर्ब करू नका. सर्वजण या फुलाच्या मार्गावरून देवगण प्रस्थान करीत आहेत. तसेच आपला मानाचा पुजारी सुद्धा या होमामधून आलेले आहेत. कुठलीही परीक्षा देत असताना देव देताना सुद्धा चुकलं नाही. तर आपण तर सर्वजण व्यक्ती आहोत, माणूस आहोत. माणसाला तर ही परीक्षा कधी चुकेल, आणि ही परीक्षा पार पाडण्यासाठी आपल्या समोरील सर्व देवगण या परीक्षेला सामोरे जात आहेत आणि सर्वजण चांगल्या पद्धतीने परीक्षेत पास होत आहेत. सर्वजण कुणीही कुणाला धरू नका. होम देवगण चांगल्या पद्धतीनं त्यांचं जर सत्व चांगलं असेल, मनानं चांगलं असेल, तर ते चांगल्या पद्धतीनं या होमातून बाहेर येणार. सर्वांना विनंती आहे, कुणी सुद्धा मध्ये आधी उठू नका. आपल्याला स्क्रीनवर चांगल्या पद्धतीने दिसतंय जवळजवळ 90 देवगण आहेत. हे 90 देवगण, शेवटचा देवगण बाहेर आपल्या मंदिराच्या पायऱ्यापर्यंत येईपर्यंत कुणीही उठायचं नाही. ही यात्रा म्हणजे आपल्या नेवरे कोंढरपट्ट्या गावची मान शान. आदराने आदर वाटतो, सन्मानाने सन्मान वाटतो. आपण सर्वजण सर्वांना सन्मान देता आणि या सन्मानामुळेच आपल्या नेवरे गावचा सन्मान वाढतो. आपण सर्वजण सहकार्य करताय आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रत्येक जण होमामधून येतोय. आणि सर्वांना विनंती आहे, होमामधून येणाऱ्या देवगणाला कुणी धरू नका, कोणीही धरू नका. त्यांच्या मनानं ते चांगल्या पद्धतीनं बाहेर होमातून येत आहेत. होमाचं सत्व त्यामध्येच आहे. जर चांगल्या पद्धतीने सेवा करत असेल तर त्याला देव सुद्धा चांगलंच फळ देतो. आणि हे फळ म्हणजे आपल्या सर्वांच्या साक्षीने या होमामधून प्रवेश करणारे देवगण.